नमस्कार. आज आपण इयत्ता 10वीच्या सेमी माध्यमाच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 यामध्ये आपल्याला एकूण 10 चॅप्टर्सचा अभ्यास करायचा आहे. एकूण 10 प्रकरणं अभ्यासायची आहेत. त्यामधील पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाकर्षण. आता या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायचे आहेत ते मुद्दे. पहिला आहे ग्रॅव्हिटेशन, त्यानंतर सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स, केपलर्स लॉज, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ, फ्री फॉल आणि एस्केप व्हेलॉसिटी. चला तर मग थोडीशी गुरुत्वाकर्षण या संदर्भामध्ये आपण केलेल्या अभ्यासाविषयी उजळणी करूया. कॅन यू रिकॉल मध्ये. कॅन यू रिकॉल मध्ये तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये 3 प्रश्न दिलेले आहेत. तर या 3 प्रश्नांची उत्तरंही तुम्हाला माहीत आहेत की ज्या प्रश्नांचा आपण अगोदर अभ्यास केलेला आहे. पहिला क्वेश्चन असा आहे, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट. एखाद्या वस्तूवर जर आपण बल लावलं तर त्याचा त्या वस्तूवर काय परिणाम होतो हे आपण अभ्यासलेलं आहे. काय होऊ शकतं, इफ वी apply a force on an object, then the object starts into motion or moving object stops, its direction changes, its shape changes. एखाद्या वस्तूवर जर आपण बल लावलं तर स्थिर वस्तू गतिमान होऊ शकते, गतिमान वस्तू स्थिर होऊ शकते, किंवा वस्तूचा आकार बदलतो, वस्तूचा वेग बदलतो, दिशा बदलते, चाल बदलते, इत्यादी अनेक परिणाम होतात बलाचे, आपण पाहिलेलं आहे. व्हॉट टाइप्स ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ. तुम्हाला आणखीन कोणकोणत्या प्रकारची बलं माहिती आहेत. या अगोदर तुम्ही अभ्यासलेलंच आहे. बलांचे वेगवेगळे प्रकार आपण पाहिलेले आहेत. एखादी वस्तू जेव्हा आपण हाताने उचलतो तेव्हा काय करतो, वस्तू उचलण्यासाठी हाताने बल लावतो. ते बल कोणतं असतं तर स्नायू बल असतं. त्याला आपण मस्क्युलर फोर्स असं म्हणतो. किंवा इफ अ आयर्न नेल इज अट्रॅक्टेड विथ अ मॅग्नेट, देन द फोर्स एक्झिस्ट इज अ मॅग्नेटिक फोर्स. जेव्हा एखाद्या चुंबकाकडे लोखंडी खिळा आकर्षिला जातो तेव्हा त्यावर क्रिया करणारं बल कोणतं असतं तर चुंबकीय बल असतं. तर अशा प्रकारे तुम्ही बलांचे वेगवेगळे प्रकार अभ्यासलेले आहेत. मस्क्युलर फोर्स असेल, मॅग्नेटिक फोर्स असेल, न्यूक्लिअर फोर्स असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल. मग व्हॉट डू यू नो अबाउट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहिती आहे. ह्याच्या अगोदर आपण पाहिलेलंच आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षण बल, ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय आहे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ॲन युनिव्हर्सल फोर्स. हे एक वैश्विक बल आहे आपण पाहिले, आणि इट ॲक्ट्स नॉट ओन्ली बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स. आणि हे फक्त कोणत्याही 2 वस्तूंमध्येच प्रयुक्त होत नसतं पृथ्वीवरील ऑन द अर्थ, बट ऑल्सो बिटवीन एनी 2 ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स. तर ते विश्वामधील कोणत्याही 2 वस्तूंमध्ये प्रयुक्त होत असतं. आपण पाहिलेलंच आहे की गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावलेला आहे. असं म्हणतात की ॲज द स्टोरी गोज, he discovered the force by seeing an apple fall from a tree on the ground. असं म्हणतात की झाडावरून खाली पडणारं सफरचंद त्यांनी पाहिलं आणि मग त्यांना हा गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला आणि मग त्यांना आश्चर्य वाटलं. ही वंडर्ड
व्हाय ऑल ॲपल्स फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड्स, सर्व सफरचंद खालीच का पडतात, अँड नॉट ॲन अँगल टू द व्हर्टिकल, व्हाय डू दे नॉट फ्लाय ऑफ इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन, ती सरळ तिरकी का जात नाहीत किंवा आडवी का जात नाहीत. बऱ्याचशा विचारांती त्यांनी असा निष्कर्ष काढला. आफ्टर मच थॉट ही केम टू द कन्क्लुजन दॅट अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ॲपल, की पृथ्वीच त्या सफरचंदाला आकर्षित करत असणार आहे टुवर्ड्स इट सेल्फ, स्वतःकडे, आणि धिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ, आणि हे आकर्षण बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेनं असलं पाहिजे असा निष्कर्ष काढला. आता ऑन द फिगर सी द फोर्स ऑन ॲन ॲपल ऑन अ ट्री इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. आकृतीमध्ये पहा, या ठिकाणी सफरचंदावर, पृथ्वीवर असलेले एक सफरचंदाचं झाड दाखवलेलं आहे आणि त्या झाडावर असलेल्या सफरचंदाला पृथ्वी स्वतःकडे आकर्षित करत आहे. म्हणजेच काय आहे तर अलॉंग द परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ ॲपल टू द सरफेस ऑफ अर्थ. द फिगर शोज ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड मून ऑल्सो. फक्त सफरचंद आणि पृथ्वी यांच्यामधीलच बल या ठिकाणी दिसत नाही आकृतीमध्ये, तर पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये सुद्धा हे बल असलेलं आपल्याला पाहता येईल. त्यानंतर आपण पाहणार आहे फोर्स अँड मोशन, बल आणि गती. We have seen that a force is necessary to change the speed as well as the direction of a motion of object. आपण पाहिलं की एखाद्या वस्तूला जर गतिमान करायचं असेल, तिची चाल बदलायची असेल, तिची दिशा बदलायची असेल, तर त्यासाठी बल आवश्यक असतं. या संदर्भामध्ये आपण मागच्या इयत्तेमध्ये न्यूटनचे गतिविषयक नियम अभ्यासलेले आहेत. थोडीशी उजळणी करा. कॅन यू रिकॉल व्हॉट आर द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. न्यूटन्स फर्स्ट लॉ असा आहे, उजळणी करूया आपण थोडीशी. अन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट ऑर इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन अनलेस अन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट्स ऑन इट. Newton's second law of motion is the rate of change of momentum is proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of force. We have learned the Newton's third law of motion. Every action force has an equal and opposite reaction force which acts simultaneously. Next point is circular motion and a centripetal force. See the figure nearby. In this activity, we will learn the circular motion and centripetal force. Try this. Tie a stone to one end of a string. Take the other end in your hand and rotate the string so that the stone moves along a circle as shown in the figure. Are you applying any force on the stone? As long as we are holding the string, जोपर्यंत आपण तो दोरा हातामध्ये धरलेला आहे आणि we are pulling the stone towards us, आपण आपल्याकडे तो दोरा ओढत आहे, म्हणजेच towards the center of circle, वर्तुळाकार दोरी फिरवत असताना आपण आपल्या त्या वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने दोरी ओढतो आणि त्यामुळं आर अप्लाइंग अ फोर्स टुवर्ड्स इट, आणि त्यामुळं त्या दोरीवर बल प्रयुक्त करत असतो. द फोर्स स्टॉप्स ॲक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग. जर आपण दोरी सोडून दिली तर काय होतं तर त्यावर होणारं बल, प्रयुक्त होणारं बल आहे ते संपतं. इन धिस केस, आणि मग अशा वेळेला काय होतं, स्टोन विल फ्लाय ऑफ, तो दगड दूर फेकला जाईल अलॉंग अ स्ट्रेट लाईन, सरळ रेषेमध्ये, आणि ती सरळ रेषा काय असेल तर विच इज द टेंजंट टू द सर्कल, त्या वर्तुळाची स्पर्शिका असेल. यू मे रिकॉल दॅट we have performed a similar activity previously in which 5 rupee coin kept on rotating circular disc.
फ्लाइज ऑफ, आपण 5 रुपयांचं नाणं एका चकतीवरती ठेवून ती चकती गोल वर्तुळाकार फिरवली तर ते 5 रुपयांचं नाणं वर्तुळाच्या स्पर्शिकेच्या दिशेनं पडतं. हे याचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. त्याच पद्धतीनं ह्या सुद्धा वस्तूवर किंवा दोरीवर क्रिया करणारं बल हे वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने आहे. मग असे हे बल की जे बल अ फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट moving along a circle and it is directed towards the center of circle is called as a centripetal force. centripetal force म्हणजेच काय आहे तर असं बल की जे एखाद्या गतिमान वस्तूवर प्रयुक्त होत असतं आणि ते बल कुठल्या दिशेने असतं तर डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल, त्या वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेनं असतं. ह्या बलालाच सेंट्रिपेटल फोर्स अभिकेंद्री बल असं म्हणतात आणि ते नेहमी केंद्राच्या दिशेने असतं. तर आता यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे नंतरचा पॉईंट, तो म्हणजे केप्लर्स लॉ, केप्लरचे नियम. तोपर्यंत धन्यवाद.